हॅलो, हाय, नमस्कार मैत्रीण. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोट कॉलर योक पाटची कटिंग केली होती, ते बघा या पॅटर्नची. तेच पॅटर्न मी अस्तरवर ठेवून आणि मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घेतले आहे. मी जॉईंट देखील करून घेतले. हे बघा अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आहे आपला. तर हे बघा याला टक्स वगैरे देऊन घेतले. ॲज इट इज जसे तसे ड्रॉ करून कटिंग करून घेतले मी आणि स्टिच करून घेतले. तर हा बघा हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्ट देखील सेम त्याच पद्धतीने आपण अस्तरवर कट करून आणि स्टिच करून घेतलं आहे. बघा सेम या पद्धतीने. आता बघा इथे तुम्हाला हे बघा असं दाखवायचं असेल, म्हणजे खालचं अस्तर जर वर दाखवायचं असेल तुम्ही नाही कापड लावलं तरी चालेल, पण मला हे दाखवायचं नाही. मला हे मेन फॅब्रिकच दाखवायचं आहे. त्यासाठी बघा इथं आपल्याला एक्स्ट्राचं दुसरं कापड लागणार. त्यासाठी बघा हा फ्रंट पार्ट घेतला आहे मी. तर हे बघा फ्रंट पार्ट ठेवून घेतला आहे असा. तरी इथून बघा आपल्याला अगोदरच जर मी तुम्हाला हे दाखवलं असतं तर आपल्याला अस्तरवर कटिंग करता आली नसती. त्यामुळे मी अगोदर तुम्हाला दाखवलं नाही, कारण अस्तर कट करायचं होतं ना, त्यामुळे आपल्याला कटिंग आली नसती मग अस्तरवर. त्यानंतरच मी दाखवते. तर हे बघा हा असं शोल्डरचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. सेंटर इथे मी सेंटर काढून घेतलं आहे. आता बघा इथे किती आपलं आलं आहे 4.5. ते इथं देखील आहे बघा किती 4.5. इथं पण आपण तेवढंच मार्किंग करणार आहे. इथं तर आपण सेंटर घेतला आहे ना. तर हा बघा हा सेंटर असं इथं जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ते बघा एवढं कट करून घेतलंय आता मी. आता हे मेन फॅब्रिकवर ठेवून मी तुम्हाला दाखवते. आता इथं बघा यास आपण जे कटिंग केलं होतं ते मी आता कापडवर ठेवून, म्हणजे जे आपलं ड्रेसचं कापड आहे त्यावर ठेवून असं एक्स्ट्राचं कट करून घेतले. हे बघा तर दोन्ही बाजूने आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे फोल्ड करण्यासाठी. तर मी हे बघा अर्धा इंच ठेवून बाकीचं कट करून घेते. तर इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. गळा देखील कट करून घ्यायचा आहे. तरी हे बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने अर्धा इंच ठेवून मी कट करून घेतले. त्यानंतर गळ्याची देखील कटिंग करून घेतली. अशा पद्धतीने खालून देखील आपल्याला मापात घेऊन घ्यायचे. तर वरतून देखील कट करून घेते मी. हे बघा अशा पद्धतीने आता कटिंग करून घेतली. तर बघा इकडनं आहे ना ह्या बाजूनी मी अर्धा इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेते आणि तुम्हाला फ्रंटच्या पार्टवर कसं ठेवायचं ते दाखवते. हा पार्ट असा आता ठेवला आहे. आता मी याला हे बघा एक साईडने फोल्ड देखील करून घेतले अर्धा इंचाची टीप मारून उलट साईडकडून. तर हे बघा आता हे असं सरळ ठेवलं आहे. सरळवरती आपल्याला असं सरळ ठेवायचं आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अटॅच करून ठेवायचं आहे आपल्याला. कुठेही कमी जास्त असं होणार नाही. व्यवस्थित एकावर एक. आता हे बघा इथून आपल्याला जे वरती ठेवलं आहे ना आपण कापड हा पार्ट, तर याच्यावर अगोदर बघा इकडनं साईडने अर्धा इंच एक मार्किंग करायची, कारण इथून आपल्या अर्धा इंच शिलाई देणार आहे.
आणि त्या अर्धा इंचाच्या पुढे 1.5 इंचावर हे बघा 1.5 इंचावर मार्किंग केली. त्या 1.5 इंचावर देखील अर्धा इंच खाली असं घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आणि इथं देखील अर्धा इंच हे बघा, समजली मार्किंग. इथून हे बघा, इथून अर्धा इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच आणि तिथून देखील अर्धा इंच आपल्याला असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आता बघा, इथून आपल्याला अशी शिलाई द्यायची. हे बघा जशी मार्किंग केली तशी मी तुम्हाला दाखवते. बघा, इथून आपल्याला शिलाई द्यायची आहे अशी. त्यानंतर इथून पूर्ण अशी खाली अर्धा इंचाची गॅप घेऊन शिलाई द्यायची. मी आता शिलाई देऊन घेते तुम्हाला दाखवते. आता हे बघा, शिलाई देऊन घेतली मी खालून अशी अर्धा इंच. परत इथं देखील या बॉक्सला शिलाई देऊन घेतली. आता याला छोटे छोटे कट देऊन घेऊ आपण. आता उलट करू. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते कोपरे आणि ते व्यवस्थित काढून घ्यायचे. तर हे बघा, मी असे कातर घेते. कातरच्या कोण्याने ते असे मध्ये टाकून व्यवस्थित कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आता कोणे अशी काढून घेतलाय मी. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपले तयार झाले. पण तो वरचा लावून घेतलं आहे बघा. आता यावर आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची इथपर्यंत. परत इथं पुन्हा देखील शिलाई द्यायची. इथं बघा, हे असं पण शिलाई दिली ते असं व्यवस्थित करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने असं तयार झालं पाहिजे. यावर देखील शिलाई द्यायची. गळ्याला देखील शिलाई देऊ असे अटॅच करून घ्यायची. मी तुम्हाला शिलाई देऊन घेतली दाखवते. आता हे बघा, शिलाई देऊन घेतली मी पूर्ण पार्टवर. इकडे देखील शिलाई देऊन घेतली, एक्स्ट्राचं कट करून घेतलं. आता आपल्याला स्टक जो हा टक्स आहे हा, याला देखील शिलाई द्यायची आहे बघा. अशा पद्धतीने ठेवून आपल्याला 1.5 इंचाची शिलाई देऊन घ्यायची. मी शिलाई देऊन घेते, तुम्हाला दाखवते. आता हे बघा, टक्सला देखील शिलाई देऊन घेतली मी अशा पद्धतीने. आता हे सेम याच पद्धतीने मी दुसरा देखील फ्रंटचा पार्ट तयार करून घेते. बघा, अशा पद्धतीने आपले आता कॉलरचा हा पार्ट असं येईल बघा, अशा पद्धतीने. आता दुसरा देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेतले. हे बघा, ते बघा, अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पार्ट हे बघा असे तयार होतील. आता हे बघा, अशा पद्धतीने आपली कॉलर तयार होईल. आता आपण बॅक पार्ट घेऊ. बॅक पार्टवर ठेवून शोल्डर अटॅच करू. आता हा बघा, हा बॅक पार्ट घेतला आहे मी. बॅक पार्ट आपल्याला असा ठेवायचा आहे सरळवरती सरळ. त्यानंतर हे बघा, जो हा गळा आहे, गळ्याच्या साईडनेच गळा आला पाहिजे. सरळवरती सरळ असे ठेवून शोल्डरला टीप मारून घ्यायची अर्धा इंचावर. तर इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने ठेवून हे बघा, तशी अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची. मी टीप मारून घेते, तुम्हाला दाखवते. सेम हे बघा, गळ्याची साईड समोर. तर हे बघा, दोन्ही शोल्डरला डबल टीप मारून घेतली मी. तर हे बघा, हे पार्ट आता आपल्याला कॉलर पण लावा लागेल ना. तर कॉलर लावण्यासाठी हे बघा, आता बघा, हे पार्ट आपल्याला असे ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित एकावर एक. आता बघा, आपल्याला हे चेक करून घ्यायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने चेक करायचे आपल्याला. इथून बघा असं ठेवते म्हणजे मला चेक करता येईल. हे बघा, असे ठेवून घ्यायचे. त्यानंतर बघा, हे बघा, इथून चेक करायचं आहे आपल्याला. हे बघा, इथून हे बघा, कुठून चेक करते बघा. हे बघा, पूर्ण असं पुन्हा एकदा चेक करते मी. किती आला? 8 इंच येतोय आपला हा राऊंड. 8 इंच येतोय. तर आपण याच्यावर आता कॉलर ड्रॉ करणार. तुम्हाला आता कॉलर ड्रॉ करायचे दाखवते.
हे बघा, आता मी हे कॅनव्हास पेपर घेतले, यावर आपण आता कॉलरचे जो राऊंड चेक केला होता तो ठेवून कॉलर कट करणार. वरतून हे बघा अशी सरळ लाईन देऊन घेतली. ते इथे सरळ लाईन देऊन घेतली. ते बघा, या सरळ लाईन आपला राऊंड किती आला होता, 8 इंच. तर हे बघा, इथून असं 8 इंच ठेवती, मार्क करून घेते. 8 इंचाचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. पद्धतीने किती झालं, सेंटर काढलंय. आता बघा, हे बघा, आता तुम्हाला थोडं जवळून दिसत असेल, जवळून मार्किंग घेतली, स्ट्रेट लाईन ओढली आहे. हे बघा, आपला जो राऊंड आला होता आपण पूर्ण चेक केलेला, तो इथं हे बघा असं मार्क करून घेतला. ही फोल्ड बाजू आहे, फोल्ड बाजू आहे. आणि हे बघा, जेवढा राऊंड आला होता त्या राऊंडचा मध्य काढती. हे बघा, हा मध्य काढलाय. आता आपल्या गाडीची जी रुंदी होती ती किती आली होती, आपण ते मेजरमेंटनुसारच केली होती. तर माझी आली होती 2.5 इंच. तर हे 2.5 इंच आले. तुमचं किती पण येऊ द्या, 1.25 इंच, 2 इंच, त्याच्यातून तुम्हाला 1 इंच मायनस करायचं आहे. आता 1 इंच मायनस केल्यावर खाली किती उरल, 1.5 इंच. तर हे बघा, इथून आपल्याला क्रॉसमध्ये हे बघा असं, इथून असं, इथून मार्किंग केली, इथून आपल्याला 1.5 इंच मार्क करायचं आहे. तुमची म्हणजे जो गाळ्याची रुंदी किती पण असू द्या, तुम्हाला 1 इंच मायनस करायचंच आहे त्याच्यामध्ये. आता फ्रेंच कवनी, हे बघा असं टोक फ्रेंच कवचं इथं जॉईंट करायचं. त्यानंतर हे बघा इथं, आणि असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे कॉलरचा, अशा पद्धतीने. आता हे बघा, आता आपण एवढं मार्किंग केली. आता तुम्हाला कॉलर किती ब्रॉड हवी, तुम्हाला 2 इंचाची हवी, 2.5 इंचाची हवी, किंवा 2.25 इंचाची हवी, किंवा 3 इंचाची हवी. तुमची जर चेस्ट म्हणजे छातीचं माप जर 38च्या आत असेल तर तुम्ही 2.5 किंवा 2.25 घेतलं तरी चालेल. माझी आता मी इथं 2.25च मार्किंग करते. मला 2.25 पाहिजे कॉलर. ते बघा, 2.25 अशी मार्किंग करून घेते मी. सेम आहे बघा, इथून देखील 2.25 मार्किंग करून घ्यायची. आपल्याला पूर्ण राऊंड 2.25 मार्किंग करून घ्यायची. आता मार्किंग करून घेतली मी. ते बघा, फ्रेंच कवनीच इथं असा आकार द्यायचा आहे. बघा, अशी जी मार्किंग केली ती अशी मी आता हे बघा मार्किंग केलं. आता इथून आपण स्केलने जोडणार आहे, कारण की स्ट्रेट ठेवायचे. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपला राऊंड आपण चेक करून घेऊ किती होता, 8 इंच. तर हे बघा, इथून आपल्याला असं चेक करायचं आहे. बघा, तर हे बघा, इथं 8 इंच आलंय. 2-3 वेळेस चेक करायचं आहे, व्यवस्थित चेक करायचं आहे. हे बघा, 8 इंच आलंय. तर हे बघा, तर खालचा देखील आपण एकदा चेक करून बघू. आता हे बघा, 8 इंच आलंय ना. तरी बघा, स्केल आपल्याला, आता हे बघा, स्केल आपल्याला अशी, हे बघा इथं अशी जॉईंट ठेवायची आहे. इथून बघा, तर इथं आपला पॉईंट येतोय ना, ते बघा अशी येते आपली हे. तरी इथं न जॉईंट करता आपल्याला 2 लाईन इतकं बाहेर जायचे इथं. तर हे बघा, मी ती अशी असे ठेवू, हे बघा अशी ठेवते आणि अशी जॉईंट करून घेते. हे बघा, त्यानंतर आता इथून आपल्याला कॉलरचा थोडा शेप द्यायचा आहे. ह्या लाईनच्या वरती 1/2 इंच, हे बघा इथं 1/2 इंच मार्किंग करते मी. हे बघा, हे बघा असं आपण शेप देऊन घेऊ.
कुठेच कॉलरमध्ये पॉईंट नाही आला पाहिजे. तर हे बघा असं शेप कॉलरचं देऊन घेतलं. आता आपण कटिंग करून घेऊ. इथून सरळच ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आपली कॉलर कट झाली. मी आता ही कापडवर ठेवून घेते, डबल कापड घेते, ठेवून प्रेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा कॉलर आता मी अशी ठेवून चिपकवून घेतली आणि 2 असे पार्ट कट करून घेतले डबल. त्यानंतर हे बघा मी प्रेसने कॉलर चिपकवून घेतली. आता हे बघा एकदम कट टू कट, हे बघा इथं आहे ना, इथं आपल्याला एकदम असं कट टू कट ठेवून हे बघा यावर अशी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने अशी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. मी शिलाई देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते. आता हे बघा इकडनं मी अर्धा इंच कट टू कट कॅनव्हासला ठेवून शिलाई मारून घेतली. त्यानंतर बघा सरळ हे सरळवरती सरळ आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने वरतून अर्धा इंच गॅप सोडायचा आहे थोडा. तसं खाली ठेवून घेते मी. आता बघा हे बघा इथून ते आपल्याला इथून अशी खाली पूर्ण शिलाई द्यायची. पूर्ण हे जे कापड ठेवले त्याच्या खाली देखील बघा इथून अशी तिन्ही बाजूने आपल्याला लॉक करायचे. तर मी लॉक करून घेते, तुम्हाला दाखवते. आता हे बघा शिलाई देऊन घेतली मी चौबाजूने. आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. थोडेसे कट्स देऊन घेते. आता यावर तुम्ही प्रेस देखील करू शकता. आता बघा हे असं मी सर्व फोल्ड केलं आहे. आता हे बघा ह्या तिन्ही बाजूने वरतून जोपर्यंत आपण शिलाई देत नाही तोपर्यंत आपलं कापड व्यवस्थित होणार नाही कॉलरचं. तर हे बघा वरतून आता चौबाजूने आपण अशी शिलाई देऊन घेते मी. आणि हे देखील कापड आहे ना आपल्याला एक्स्ट्राचं कट करून ठेवायचं आहे. फक्त अर्धा इंचच ठेवायचं आहे इथे, फक्त स्टिचिंगला. हे बघा अर्धाच इंच ठेवायचं, बाकी सर्व कट करायचं. चला तर मी तुम्हाला आता हे बघा या तिन्ही कोपऱ्यावर मी अशी शिलाई देऊन घेतली कडाकडाने आणि अर्धा इंच कापड ठेवलं. आता आपण बॅक आणि फ्रंट जे शोल्डर जॉईन केले तो पार्ट घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने तर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं आपल्याला इथं कॉलर अटॅच करायची ना, तर हे बघा असे मी ठेवून घेते. आता हे बघा ही सरळ बाजू आहे, सरळवरती हे बघा आपल्याला इथून असं अटॅच करायचं. हे बघा हा पॉईंट दिसत असेल ना, तर इथून बघा अशा पद्धतीने ठेवून असं सरळवरती सरळ आपल्याला असे अर्धा इंचाची असे पूर्ण कॉलरला असं स्टिच करायचं आहे. बघा अशा पद्धतीने पूर्ण असं स्टिच करायचं आहे. तर मी अशी शिलाई देऊन घेते. हे बघा पुन्हा एकदा दाखवते. हे बघा जो हा पॉईंट आहे ह्या पॉईंटवर असं व्यवस्थित ठेवून शिलाई देऊन घ्यायची आणि पूर्ण राऊंडला आपल्याला कॉलर अटॅच करून घ्यायची. कापड खेचायचं नाही. कापड जर खेचलं तर कमी जास्त होईल, त्यामुळे जसं आहे तसं ठेवून व्यवस्थित शिलाई द्यायची. मी आता जॉईन करून घेते कॉलर, तुम्हाला दाखवते. आता हे बघा पूर्ण मी कॉलरला शिलाई देऊन घेतली, म्हणजे पूर्ण गळ्याच्या राऊंडला शिलाई देऊन घेतली. अर्धा इंचाची शिलाई देऊन घेतली. त्यानंतर बघा आपल्याला आता अशा पद्धतीने कॉलर ठेवायची. आहे बघा इकडनं दाखवतो तुम्हाला. ही जी शिलाई दिली ती आपल्याला आतमध्ये जाऊ द्यायची आहे बघा.
बघा अशी आतमध्ये जाऊ द्यायची. त्यानंतर हे बघा वरतून आपल्याला अशी शिलाई द्यायची आहे बघा. अशा पद्धतीने वरतून जी आपण ही शिलाई दिली, खालची जी शिलाई दिली त्या शिलाईवर अशी शिलाई ठेवून आपल्याला अशी पूर्ण याला शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. असं पूर्ण गळ्याच्या राऊंडला शिलाई देऊन घ्यायची. मी शिलाई देऊन घेते, तुम्हाला दाखव. आता बघा कॉलरला आतमधून देखील शिलाई देऊन घेतली आहे आपण. आता हे बघा तुम्हाला मी आता असं दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा अशा पद्धतीने आता आपली कॉलर अशी फोल्ड करते मी. बघ अशा पद्धतीने फोल्ड करून ते बघा आता तुम्हाला कॉलरचा लुक कळायलाच असेल आपलं. हे बघा अशा पद्धतीने आता आपली कॉलर बघा बरं किती छान दिसते आपली कॉलर. एकदम म्हणजे एकदम प्रोफेशनल सारखे आणि जे आपण रेडीमेड गारमेंटला असते ना सेम त्या पद्धतीने कॉलर आपली अटॅच झाली. आता हे बघा अशा पद्धतीने आपली झाली. आता या पुढचं दाखवते मी तुम्हाला. ते बघा आपल्याला खालून आता प्लेटा द्याव्या लागतील ना. प्लेटांसाठी आता कापड आपल्याला खाली किती कट करायचं आहे ते बघणार आहोत. त्यासाठी बघा आपली उंची किती होती, 48 उंची होती. तर थांबा अगोदर मी तुम्हाला हे दाखवते. बघा हे किती, कमर आपली 20 इंच आहे. तर हे बघा आता याच्यात तुम्ही 20ला मध्ये म्हणजे 2नी पण गुणू शकता, 2.25नी पण, 2.5नी, म्हणजे तुम्हाला जशा प्लेट्स हवा आहे तशा. तर मी 2नी गुणणार आहे. आता 20 × 2 तर किती झाले 40. तर 20 आपलं कमर आलं होतं. पुन्हा मी याचा अर्ध घेणार आहे. 20चा अर्ध किती झालं 10. तर 40मध्ये अधिक 10 केले खाली किती 50. तरी इथं मी एक साईडला 50 आणि फ्रंट साईडला 50 म्हणजे असं 100 इंच कापड घेणार आहे. इथं 50 म्हणजे 1 मीटरच्या वरती आणि इकडे देखील 1 मीटर, 1.25 मीटर घेणार आहे. असं तुम्हाला समजलं कसं काढणार आहे. आपल्याला अगोदर ही कमरचं माप मोजून घ्यायचं आहे. त्याला 2नी गुणायचं आहे. तुम्हाला जशा प्लेट्स पाहिजे तशा 2नी गुणा, 2.25नी, 2.5नी गुणू शकता तुम्ही. तर मी 2नी गुणलं आहे. परत त्या ह्या कमरचं अर्ध करून त्याच्यात प्लस केलं आहे म्हणजे असं 50 इंच आलं आहे. तर हे बघा आता उंचीचं मी तुम्हाला इथं दाखवते. उंची आली होती आपली 48, सॉरी 48. त्याच्यामधून आपली योक पार्टची लेंथ किती, ही हा फ्रंट पार्टची म्हणजे जो पुढचा योक पार्ट आहे त्याची 15.5 आहे. ते 48मधून 15.5 मायनस करायचं. सॉरी 48 वजा 15.5 तर खाली किती आले 32. तर त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे कारण इथे अर्धा इंच जाणार आहे, खाली अर्धा इंच जाणार आहे फोल्ड करायला. तर असं 33 मार्किंग करेल. तुम्हाला मी आता कापड दाखवते. तर हे बघा इथे मी असं कापड घेतले. तर एवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही. तर हे बघा हे फोल्ड आहे, डबल फोल्ड आहे. असं डबल फोल्ड आहे बघा. तर आता आपल्याला खाली उंची किती घ्यायची 33. तर हे बघा इथून मी असे डबल लिहिले. तर हे बघा 33.5 ना. तर हे बघा 16.5 इथे म्हणजे बरोबर आपली 33.5 येईल. हे बघा इथून मी तुम्हाला चेक करून दाखवते. बघा इथून असं टेप ठेवायचा अशा पद्धतीने. बघा इथून टेप ठेवते. हे बघा 33.5 इथं आलं आहे म्हणजे मी 33.5 व खालचा जो प्लेटांचा पार्ट आहे तो कट करून घेतला. आणि हे देखील 2 फ्रंटला आणि बॅकला असे 50-50 कट करून घेतले. तुम्हाला जसं ते दाखवले ते सेम हे बघा 2 असे मी कट करून घेतले, 50 इंच फ्रंटला आणि 50 इंच बॅकला. तर मग हे बघा मी आता प्लेट कशा द्यायच्या आता हा बघा हा बॅक पार्ट ठेवला आहे मी इथं. हा बघा हा बॅक पार्ट ठेवला आहे. आता हे सरळ कापड आहे. आता सरळवरती सरळ ठेवायचं आहे. बघा हे प्लेटांचं कापड मी आता हे सरळ आहे, सरळवरती सरळ ठेवते. आहे बघा इथून 1.5 इंचापर्यंत किंवा 1 इंचापर्यंत सरळ ठेवते. आपले शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच घेतलं आहे त्यामुळे 1.5 इंचापर्यंत सरळ येऊ देऊ. त्यानंतर बघा अशा पद्धतीने प्लेटा द्यायच्या आहे. बघा
अशी. तर तुम्हाला जेवढी ब्रॉड आणि जेवढी कमी हवी तशी तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. आता मला थोड्याशा जास्त मोठ्या पण नाही आणि छोट्या पण नाही, तर हे बघा अशा अर्धा ते 1 इंचाच्या द्यायच्या आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी देऊन दाखवते इथं. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर सेम देखील आहे बघा अशा पद्धतीने प्लेटा देऊन घ्यायच्या, त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. सेम याच पद्धतीने मी प्लेटा देणार आहे, यात काही दुसरा फरक नाही. तर हे बघा अशा देखील तुम्हाला आता फक्त या प्लेटांची जेवढी ब्रॉड हव्या आहे किंवा कमी हवी आहे तर ते तुमच्या चॉईसनुसार देऊ शकता. तर मी ह्या पद्धतीने देणार आहे. आता देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी पूर्ण याला अशा प्लेटा देऊन घेतल्या, डबल शिलाई दिली त्यावर. आता तुम्हाला मी पुढून दाखवते अशी. बघा अशा पद्धतीने जेव्हा याच्यावर इस्त्री करू अजूनच छान वाटेल. तर हे बघा अशा मी प्लेटा देऊन घेतल्या. आता फ्रंट पार्टला देखील सेम याच पद्धतीने प्लेटा देते. अगोदर आपल्याला फ्रंट पार्ट जॉईंट करायचं. तर हे बघा अशा पद्धतीने मी फ्रंट पार्टला हे बघा अर्धा इंचाचं असं ठेवून त्यावर शिलाई देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची. आता सेम याच पद्धतीने हे बघा इथं अशी मी शिलाई देऊन घेते. तर हे बघा फ्रंटच्या देखील पार्टला पण सेम त्याच पद्धतीने प्लेटा देऊन घेतल्या. बघा बघू शकता हा फायनल, म्हणजे अजून बाही जॉईन करायची बाकी. तर हे बघा अशा पद्धतीने प्लेटा देऊन घेतल्या मी फ्रंटला देखील. त्यानंतर आता बाही आपल्याला कट करावं लागेल. हे बघा अशा पद्धतीने इथं आता आपण बाही जॉईन करणार आहे. तर पूर्ण ड्रेस आपला तयार झाला आहे. आपल्याला बाही कट करायची, जॉईन करायची आणि फिटिंग करायची. हे बघा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती छान प्लेट आले आपले. आता इथं तुम्ही बटन देखील लावू शकता. मी बटन लावेल पण आता नंतर लावेल. ते बघा आता मी बाही कटिंग करायला घेते. आता बघा ब्लाऊजसाठी मी इथं हे 4 फोल्ड, सॉरी ब्लाऊजसाठी नाही बाहीसाठी हे 4 फोल्ड घेतले. हे बघा अशा पद्धतीने. आता बघा इथून आपल्याला 3 इंच सोडून द्यायचं आहे. हे बघा 3 किंवा 3.5 म्हणजे तुम्हाला जेवढा पफ हवा आहे तेवढा. तरी इथून मी 3.5 सोडते. बघा अशा पद्धतीने 3.5 मार्किंग करून घेते. तर बघा यावर तुम्ही आता बाहीची उंची देखील टाकू शकता. आता मला बाही हे बघा 8.5ची तयार हवी, मी 9.5 मार्किंग करते आणि 1 इंच इथं प्लस घेतले. 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला पाहिजेच. ते बघा अशी मार्किंग करून घेतली. मी खडूनी करते कारण केचपिनने केली की ते निघणार नाही. आता इथं आपण फर्मा घेणार आहे बाही. हा बघा हा बाहीचा फर्मा घेतलाय. जिथून आपण अंतर सोडलंय तिथं सोडून द्यायचं आपल्याला. तिथून असं ठेवून हे बघा अशा पद्धतीने ती इथून आपल्याला मार्किंग करायची. तर मी इथून ठेवते. हे बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे तो. इथे हे आपण पफसाठी घेतलं आहे एक्स्ट्रा. तर हे बघा असं ठेवून आता मार्किंग करते. हे बघा अशा पद्धतीने आता मार्किंग करून घेतली. आता इथे 1 इंच एक्स्ट्रा आहे ना, तर हे बघा ते 1 इंचात आपल्याला म्हणजे आपण अशा पद्धतीने ते अशा पद्धतीने जॉईन करून घेणार. आता आपल्याला बॅकचे जे हे राऊंड आहे हे चेक करून घ्यावं लागतील. तर बघा वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट आपण ड्रेस स्टिच केला आहे त्यावरून जरी मोजले तरी चालेल. पण मी हे बघा 9.5 आला आहे बॅकचा. फ्रंटचं देखील चेक करून घ्यायचं आहे. बॅकचा 9.5, फ्रंटचा आहे बघा वरतून अर्धा इंच सोडून सेम आपल्याला मोढ्याचा राऊंड चेक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने किती आला आहे हा पण 9.5 आला आहे. हे बघा इथून ठेवायचं आहे आपल्याला. आता इथून आपण मार्किंग केली नाही बघा इथून अशा पद्धतीने
तर 9.5. आता बघा इथं आपण हा जो सेंटर काढलाय तो डायरेक्ट आपण इथं असं जॉईंट करून घेणार आहे, कारण खाली आपण जे इलास्टिक असतं ते लावणार आहे त्यासाठी. हे बघा आता अशी मार्किंग करून मी बॅकचा आणि फ्रंटचा आपला सेमच आला आहे मोंडा 9.5 त्यामुळे 9.5 वरच मार्किंग करून घेतली. आता दोन्ही बाई आपल्या इथं कट होणार आहे. इथं आपल्याला सेंटर काढून घ्यायचे, म्हणजे कट्स देऊन ठेवायचे, कारण आपल्याला इथूनच बाही प्लेटा द्यावा लागेल ना त्यासाठी. तर खाली देखील सेम त्याच पद्धतीने, किंवा खाली नाही दिले तरी चालेल, कारण खाली आपण इलास्टिकच लावणार आहे. ते बघा अशा पद्धतीने. हे बघा तुम्हाला एक बाई दाखवते. ते बघा इथून आता कट दिले, तिथून आपल्याला असे छोटे छोटे प्लेट्स देऊन घ्यायचे. बघा अशा पद्धतीने इकडनं पण देखील सेम अशा छोटे छोटे प्लेट्स देऊन घ्यायचे. खालून आपण इलास्टिक लावणार ते देखील तुम्हाला दाखवते. आता हे बघा हे इलास्टिक देखील घेतले. आता हे बघा जेवढी तुमच्या म्हणजे खालचा दंड घेर असेल त्याच्या 1 किंवा 2 इंच कमी घेऊ शकता. आता माझा दंड घेर 8.5 व 12 इंच आहे, तर मग मी 8 वर 12 इंच आहे, किंवा बाई आपली 9.5ची तर तयार ती 8.5 होणार आहे. तर हे बघा हे मी 12 इंचाचं इथं हे 11 इंचचं घेतले, 1 इंच कमी घेतले. याचे 2 असे तुकडे करून घेते. बघा खालून आपल्याला अशा पद्धतीने, आता खालून किनारच आहे त्यामुळे मी फोल्ड करणार नाही. तुमचं जर नसेल तर तुम्ही अगोदर फोल्ड करा. मग असं करून मग त्यानंतर इलास्टिक टाका, पण मी डायरेक्ट फोल्ड करते. हे बघा अशा पद्धतीने अशी टिप मारून घेते. अशी टिप मारून घेईन, त्यामध्ये इलास्टिक टाकून घेईन. त्यानंतर वरतून देखील अशा छोटे छोटे प्लेट्स देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते. आता हे बघा अशा प्लेट्स देऊन घेतल्या मी बाईला वरतून. त्यानंतर हे बघा हे बघा हे आपल्याला असं सरळ ठेवायचं आहे. सरळ ठेवून बाईचा सेंटर काढून अशा प्रकारे अटॅच करायचं. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं. हे बघा इकडनं देखील तुम्ही असं जॉईन करू शकता. हे बघा इथून असं अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अशी बाही जॉईन करायची. सरळ ठेवली आहे आणि आता आपण मी स्टिच करून घेते. आता हे बघा बाही आपण कुर्तीला जॉईन करून घेतली, खालून देखील फोल्ड करून घेतली. त्यामध्ये इलास्टिक घालून घेणार आहोत आपण. तर हे बघा मी असे टाचन पिन लावून घेते इलास्टिकला. हे बघा यामध्ये असं आपल्याला इथून जी फोल्ड केली ती पट्टी त्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने टाकून घेते ते बघा इलास्टिक आपण टाकून घेतले. त्यानंतर इकडे देखील पॅक करून घ्यायचे. मी इकडे पॅक करून घेतले शिलाई देऊन. आता इथे देखील पॅक करून घेते आणि तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने पूर्ण इलास्टिक मी बाहीला लावून घेतले. आता बाहीला आपण म्हणजे पूर्ण ड्रेसला आपण आता फिटिंग करणार आहोत. ते बघा असं ठेवून घेतले ना. आपली आता शिलाई मार्जिन किती घेतली होती? 1.5 इंच. तर तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन घेतली असेल तेवढी इथं मार्क करायची. बाहीला थोडीशी कमी जरी केलं तरी चालेल, कारण बाहीला अजूनच पफ छान पडेल. तरी बघा इथे मी 1.5 इंच मार्किंग करते. कमरपर्यंतच 1.5 इंच मार्किंग करायची आपल्याला. बघ खाली आपण 1 इंच घेणार आहोत. बघा इथं बाहीला इथून 1.5 इंचावर हे बघा अशी. हे बघा अशी मी आता
स्टिच करून घेते पूर्ण आणि सेम याच पद्धतीने दुसरा देखील भाग स्टिच करून घेते आणि तुम्हाला पूर्ण म्हणजे ड्रेसचा फायनल लुक दाखवते. सेम याच पद्धतीने बाही जॉईन करून घ्यायची. त्यानंतर आपली फिटिंगची मार्किंग जेवढी तुम्ही घेतली शिलाई मार्जिन तेवढ्यानुसार मार्किंग करून शिलाई देऊन घ्यायची. चला तर आता मी पूर्ण ड्रेस रेडी करते आणि तुम्हाला दाखवते. आपल्या ड्रेसचा फायनल लुक बघू शकता. बाहीला पफ वगैरे किती छान आले. त्यानंतर तुम्ही जवळून बघा. हे बघा कॉलर देखील खूप छान एकदम तयार झाली. हे बघा बाईचा पप आपण इलेस्टिक लावली. त्यानंतर हे बघा प्लेटा देखील खूप छान आपण प्रेस केल्यानंतर एकदम छान आपला ड्रेस तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण ड्रेस तयार झाला आहे. बघा आता हे बघा इथे खाली कंपनीची किनार असल्यामुळे मी फोल्ड केलेलं नाही. तुमचं जे ही अशी किनार जर नसेल, हे बघा जवळून दाखवते, किनार जर नसेल तुम्हाला खालून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा असं फोल्ड करून डबल फोल्ड करून शिलाई द्यायची. पण किनार असल्यामुळे मी फोल्ड नाही केले. अशा पद्धतीने आपला ड्रेस पूर्ण तयार झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.